आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे भगर आणि साबुदाण्यापासून तयार केलेली उपवासाची रेसिपी। चला तर मग मी करून दाखवते। 1 वाटी भगर घेतलं, 1 वाटी साबुदाणा घेतला आणि छान मिक्सरमध्ये फाईन पावडर करून घेतलं। एका कढईमध्ये 2 वाटी दूध घातलं, छान उकळी येऊ दिली त्या दुधाला आणि त्या दुधामध्ये भगर आणि साबुदाण्याचं पीठ घातलं, पावडर घातलं छान बारीक केलेलं आणि छान मिक्स केलं आणि झाकून एक वाफ काढली। छान शिजलेलं आहे पीठ। आता ते पीठ बाजूला ठेवलं। एका भांड्यात 2 वाटी साखर घेतली, जेवढी साखर तेवढं पाणी घातलं आणि छान एक उकळी आणली। साखरेचा पाक आपल्याला तयार करायचा आहे। आता पीठ छान शिजलेलं आहे, त्यात 1 वाटी मिल्क पावडर घातलं, साखरेच्या पाकात विलायची घातली, विलायची पावडर। आपल्याला पाक असं 1 तारी किंवा 2 तारी करायचं नाही आहे, फक्त असं चिकटसर असं पाक करायचा आहे आपल्याला। आपला इकडे मिल्क पावडर घालून डो तयार झालेला आहे, छान मऊसूद डो तयार करायचा आहे। तूप घालून, थोडं तूप घालून आता तुपाचा हात घेऊन गोळे तयार करून घ्यायचे आहे सिलेंडर शेपमध्ये। तुम्ही कुठल्याही शेपमध्ये करू शकता, गोल वगैरे तुम्हाला जसे आवडते तसे। मला सिलेंडर शेप आवडतो म्हणून मी सिलेंडर शेपमध्ये केले। आता आपला पाक तयार झाला आहे। आता स्लो फ्लेमवर पाक ठेवला आणि त्यात हे गोळे घातले। हे बघा, हे झाले आपले साबुदाणा आणि भगरचे उपवासाचे रसगुल्ले। छान झाले आहे मऊसूद असे। हे बघा, छान पाकामध्ये फुललेले आहे। तयार झाले आपले उपवासाचे रसगुल्ले। हे बघा, छान दाबून पण दाखवलं मी, छान असे मऊसूद झाले आहे। आता मी तोडून पण दाखवते तुम्हाला। हे बघा, हे बघा, सहज तुटतात, छान अशी जाळी सुटली आहे, मस्त झाले आहे मऊसूद असे उपवासाचे रसगुल्ले। तुम्ही पण करून बघा।